नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। कारण नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्यासोबतच मागील थकीत हप्ता अशा 2 हप्त्यांचे मिळून तब्बल 4,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचे लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून हप्ता कधी मिळणार, पैसे कोणत्या दिवशी खात्यात येणार, कोणत्या जिल्ह्यातून वितरण सुरू होणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या। मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळत असून डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते म्हणजेच एकूण 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, त्यासाठी कोणती महत्त्वाची कामे पूर्ण असणे आवश्यक आहे, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे, हे सविस्तर पाहणार आहोत। म्हणून तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र 4,000 रुपये। शेतकरी बांधवांनो, सध्या नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांच्या वितरणाची चर्चा आहे। यामध्ये एका हप्त्याची रक्कम 2,000 आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम 2,000 अशी मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबून या 2 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे। यामुळे मागील अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सांगितले आहे। यापुढे हप्ता कधी येईल, आज पैसे येतील का, उद्या पैसे येतील का किंवा अमुक तारखेला पैसे जमा होतील का, अशा प्रकारच्या चर्चांना आता ब्रेक लागल्याची या माहितीत सांगितले आहे। 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी। राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे। या मोठ्या संख्येने लाभार्थी असल्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे। त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी जिल्ह्यानुसार प्रक्रिया केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे। यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा केले जाणार नसून 3 दिवसांची प्रक्रिया ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे। एका दिवशी 12 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 12 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी उर्वरित 12 जिल्हे अशा पद्धतीने पैसे सोडले जात असल्याचे नमूद आहे। आता जाणून घेऊया 2 हप्त्यांसाठी कोणती महत्त्वाची कामे पूर्ण असावीत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचे हे 2 हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती कामे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। यामध्ये 2 महत्त्वाची कामे सांगण्यात आली आहेत। पहिले म्हणजे शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। जर शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी त्याची प्रतीक्षा संपत आल्याचे या माहितीत सांगितले आहे। दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्याचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। आधार आणि बँक खाते लिंक असल्यास हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा होण्याच्या प्रक्रियेत ते महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणून फार्मर आयडी कार्ड आणि आधार कार्ड लिंक ही दोन्ही कामे पूर्ण असणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी सांगितलेल्या पात्रता जाणून घेऊया। आता या योजनेसाठी सांगितलेल्या पात्रता समजून घेऊया। पहिली पात्रता म्हणजे संबंधित शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। दुसरी बाब म्हणजे शेतकऱ्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे, तसेच त्याची जमीन ऑनलाईन पद्धतीने नोंदवलेली असणे आणि ऑनलाईन सातबारा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणजेच तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दिसत असेल आणि ऑनलाईन सातबारा निघत असेल तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे या माहितीत सांगितले आहे। आता जाणून घेऊया शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या माध्यमातून गरजू आणि योजनेसाठी खरोखर पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जात असल्याचे सांगण्यात आले आहे। राज्यातील कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी माहिती देण्यात आल्याचेही सांगितले आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे अशा शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपत आल्याचे या माहितीत वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे। आता जाणून घेऊया कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा केले जात आहेत। आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणत्या बँकांमध्ये जमा केले जात आहेत। महाराष्ट्रातील सर्व सरकारी, सहकारी, खाजगी बँका, पतसंस्था आणि सोसायट्यांमध्ये
हे पैसे एकाच पद्धतीने जमा केले जात नसल्याचे सांगितले आहे। यामध्ये काही प्रमुख बँकांची नावे देण्यात आली आहेत। सर्वप्रथम भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBIचा उल्लेख करण्यात आला आहे। SBI मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याची रक्कम जमा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे। यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकांची नावे देण्यात आली आहेत। या बँकांमधील शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। आता जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। आता जिल्ह्यांची माहिती समजून घेऊया। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। मात्र या सर्व 36 जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका दिवशी पैसे जमा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे। मोठ्या संख्येने लाभार्थी असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसाची प्रक्रिया करण्यात आली आहे। त्यामध्ये आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे अशा पद्धतीने पैसे सोडले जात असल्याचे सांगण्यात आले आहे। ज्या जिल्ह्यांची नावे नमूद केली आहेत त्यामध्ये परभणी, बीड, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि धाराशिव या जिल्ह्यांचा उल्लेख आहे। यासोबतच काही जिल्ह्यांची नावे पुन्हा नमूद करण्यात आली आहेत। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा पुन्हा उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या नमूद जिल्ह्यांमध्ये असेल तर नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याच्या वितरणाबाबत ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आता जाणून घेऊया मागील आणि चालू हप्ता एकत्र देण्याची माहिती। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थकीत असल्याचे सांगितले आहे। यामुळे मागील थकीत हप्ता आणि चालू हप्ता अशा 2 हप्त्यांची रक्कम एकत्रितपणे देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे। दोन्ही हप्त्याची रक्कम प्रत्येक वेळी 2000 असल्यामुळे एकत्रित रक्कम 4000 रुपये होते। याच 2 हप्त्यांसाठी शेतकरी बांधव अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते। आता DBTच्या माध्यमातून ही रक्कम खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे। पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याचा उल्लेख। या माहितीत केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता 2000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9व्या आणि 10व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती। आता त्या प्रतीक्षेबाबत दिलासा मिळत असल्याचे सांगितले आहे। आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे महत्त्वाचे आहे। शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। कारण आधारच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे की नाही ही बाब महत्त्वाची आहे। यासोबतच फार्मर ID कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आणि ऑनलाईन जमीन नोंदणीची बाबही महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे। आता जाणून घेऊया कर्जमाफी बाबतची महत्त्वाची माहिती। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची माहिती देताना कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माहितीनुसार कर्जमाफीबाबतही एक महत्त्वाचा उल्लेख करण्यात आला आहे। राज्यातील जे शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत त्यांना देखील दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे। यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची 2 कोटींची कर्जमाफी होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांनाही दिलासा दिला जात असल्याचे सांगितले आहे। आता जाणून घ्या शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी तपासाव्यात। आता संपूर्ण माहिती पुन्हा एकदा समजून घेऊया। नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांसाठी म्हणजेच 4000 रुपयांसाठी फार्मर ID कार्ड असणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे। तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। तुमच्याकडे शेतजमीन असणे आणि जमीन ऑनलाईन पद्धतीने दिसणे तसेच ऑनलाईन सातबारा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे नमूद आहे। या बाबी पूर्ण असलेल्या आणि योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांची एकत्रित 4000 रुपये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। आता जाणून घ्या पैसे नेमके कधी जमा होतील। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की पैसे नेमके कोणत्या वेळेला खात्यामध्ये जमा होतील। राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचे लाभार्थी असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा न करता जिल्ह्यानुसार प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याची प्रक्रिया असल्याचे नमूद करण्यात आले आहे। म्हणून तुमच्या जिल्ह्याचा क्रम कोणत्या दिवशी आहे आणि तुमचे बँक खाते संबंधित बँकांपैकी कोणत्या बँकेत आहे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे या माहितीतून सांगितले आहे। शेतकरी बांधवांसाठी अंतिम आणि महत्त्वाचा संदेश। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। एका हप्त्याची रक्कम 2000 आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम 2000
अशी एकूण 4,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. 93 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या या योजनेमध्ये सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकाच दिवशी पैसे न देता 12 जिल्ह्यानुसार 3 दिवसांमध्ये वितरण करण्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी, बीड, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि धाराशिव या जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकांची नावेही देण्यात आली आहेत. याशिवाय फार्मर ID कार्ड, आधार बँक लिंक, महाराष्ट्राचा रहिवासी असणे, शेत जमीन आणि ऑनलाईन सातबारा या महत्त्वाच्या बाबीही आपण पाहिल्या. शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे फार्मर ID कार्ड तयार आहे का? आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? आणि तुमची जमीन ऑनलाईन नोंदवलेली आहे का हे तपासून घ्या. आणि जर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा झाले असतील तर ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच प्रकारच्या नमो शेतकरी योजना, शेतकरी योजना आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.